इंग्रजीमध्ये असं म्हणतात की थिंक बिफोर यू ऍक्ट. काही करण्यापूर्वी, एखादी गोष्ट कृती करण्यापूर्वी आपण काय करतो आहोत, कशासाठी करतो आहोत याचा विचार करून ती करणे, त्याचा साधक बाधक सत्सद विवेक विचार करणे. तर अविचारामागची प्रेरणा विचार नसते, तर त्या अविचाराच्या मागची भावना असते. ती म्हणजे भावनेचा अतिरेक असतो किंवा सणक असते. इम्पल्सिव्हली आपण काही बोलत असतो किंवा वागत असतो. कधी कधी अशा आपल्या मनात भावना रेंगाळत आहेत किंवा त्याचा एक तीव्र झटका येतोय हेही आपल्याला कळत नाही. कारण आपल्याला काहीतरी एकदम करण्याची सवय लागते. म्हणजे आपण अविचारी कृत्य करत असतो, ती आपल्याला सवय लागते, ते आपलं स्वभाव वैशिष्ट्य होतं, ती आपली वृत्ती होते. म्हणजे आपल्याला विचार आणि त्याच्या मागच्या भावना, विचार आणि त्याच्या मागच्या कार्यकारण परंपरा समजून घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे वाटतो तितका विषय हा सोपा नाही किंवा सरळ नाही. या अविचारामागे काय विचार असतो, कोणत्या भावना असतात आणि त्या कशा ऑपरेट होत असतात, कशा काम करत असतात याचा आपल्याला विचार करायला हवा. म्हणजे अविचार हा एक विचारपूर्वक विचार मंथन करण्यासारखी गोष्ट आहे. याच्यावरती आपण विचार करू, पण आधी अविचार म्हणजे काय त्याच आपण समजून घेतलं.